ती सत्याची काळजी घ्यायला आली नाही तर मग सत्याची काळजी कोण घेणार माझ्या? तू घेणार आहेस का? आणि तू हो जरी बोललीस की नाही तरी मी तुला नसते बोलत इथं. अगं माझ्या लेकाच्या आजूबाजूला काय, ह्या घराच्या आजूबाजूला मी फिरकू देणार नाही तुला. चल निघ आत्ताच्या आता इथनं. माया माया ऐक, अगं वर्दीत आहे ती, किमान त्या वर्दीचा तरी मान राख. आणि हे बघ, तू एका पोलीस अधिकाऱ्याशी असं बोलू शकत नाहीस. कोण पोलीस अधिकारी? ही ड्युटीवर नाही ती. आणि जरी असली असती का नाही तर हिला अशी थाकलून दिली असती मी घराच्या बाहेर. हे चल निघायचं तू. मम्मी अगं थांब, असं नको करूस तू. अगं ते खोटं बोलले ते माझ्यासाठी, माझ्या काळजीपोटी आल्यात ना ते इथं. अरे कसली काळजी? काळजी असली असती ना तर आमच्यापासून वेगळं केलं नसेल हिनं तुला. जाऊ दे, तुला बोलून काय फायदा आहे म्हणा. तू बस तिच्या नावाचा जप करत. हे तू चालली घेत ना. माया माया अगं का अशी वागतेस? हे बघ, मंजूच्या हातून चूक झालीये हे मान्य केलंय ना तिनं, आणि त्याबद्दल तिनं प्रायश्चित्तही घेतलंय. मग का तिला घराबाहेर काढतेस तू? हे बघ माया, मंजू जर आता सत्या बरोबर असेल तर सत्याला आधार मिळेल. अगं सत्याला आता मंजूच्या सहवासाची गरज आहे. हो पेंटर, गप्प बसा तुम्ही. तुम्ही समजे जर माझ्याशी खोटं बोललाय. ह्या परक्या पुरीसाठी तुम्ही काय माझा अपमान करतालाय. आता मी नसते ऐकत कोणाचं. ए तू चल घराच्या बाहेर, चल निघित. माया माया ऐक, माया अगं मम्मी अगं तुम्ही मेवण्या पाहुणे आणले ताजी ताजी फळं, व्हा लवकर बरं. आता रे कुठे गेली सगळी? मम्मी अगं जरा समजून घे. अगं दादाच्या काळजीपोटीच वहिनी इथं आलेले आहेत, त्यांना थांबू दे. अगं मम्मी, दादाच्या मनाचा एकदा तरी विचार कर ग. तुझ्या दादाच्या भल्यासाठी तिला बाहेर काढते मी. आधी गोड गोड बोलत त्याच्याशी आणि पुन्हा मग हात धुवून मागा लागला माझ्या लेकाची. माया अगं रागाच्या भरात तुझं डोकं चालायचं बंद होतंय का? कुणाचाच कसा विचार करत नाहीयेस तू? हो माझं डोकं चालतंय बरोबर, तुमचं चालत नाही. म्हणून पुन्हा तुम्ही हिच्या विश्वास ठेवताय. तुम्हाला काही तुमच्या लेकाची काळजी नाही पण मला आहे. हिला जर मी माझ्या लेकाच्या आजूबाजूला ठेवले की नाही का पुन्हा जीव घेईल त्याचा. मम्मी साहेब खरंच असं परत नाही होणार. मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली, पण आता फक्त सत्याच्या काळजीपोटी आले. मला थोडा वेळ थांबू द्या मम्मी साहेब प्लीज. मम्मी सगळं ऐका थांबा. वर्दीवर आहेत त्या, असं नका वागू त्यांच्याशी. त्याच वर्दीचा माच करून फायदा घेतलाय तिने आजवर. पण आता वर्दी असू नये तर साध्या कपड्यात असू दे, ही मी काही माझ्या दारात उभी करत असते. मंजूची सत्याबद्दलची तळमळ तरी समजून घे. मम्मी सासू ऐकावं, सोडा त्यांना. मी नसते सोडत तिला. मम्मी अगं त्यांनी काही मुद्दाम गोळी नाही चालवली माझ्यावर, त्या फक्त त्यांचं कर्तव्य पार पाडत होत्या. हे सत्या, जसं तिनं तिचं कर्तव्य पार पाडलं ना तसंच मी पण माझं कर्तव्य पार पाडते. माझ्या लेकाचा जीव वाचवायसाठी मी हिला बाहेर करते. सत्य काय झालं? सत्य, बळवंता डॉक्टरला फोन कर. सत्या सर ए दादा उठ की, दादा. उठके सत्य, काय झालं तुला? हे माझ्या लेकरं कोकरा वागरा. दादा ए दादा दादा. हॅलो आम्या, ऐक, डॉक्टरांकडे लवकर ये, लवकर इकडे. या मॅडम आल्यात ना त्यामुळेच त्रास होतोय सत्या सरांना. सत्य डोळे उघड. हे नेबड बघितलं का तुझा पाय घेऊन? जेव्हा जेव्हा तू माझ्या लेकाच्या आयुष्यात येतेस का नाही तेव्हा तेव्हा काही तर वाईटच करत असते. आता इथून पुढे माझ्या लेकाच्या आजूबाजूला दिवस गेले मी तुझा. मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब. आपण यांना आधी रूम मध्ये घेऊन जाऊया. चल लवकर. का गेले मी सत्याकडे?
मी गेले नसते तर हे सगळं झालंच नसतं.